आपण या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर निलेश यांना आला होता. त्यांच्याच शब्दात आपण हा अनुभव ऐकणार आहोत. नमस्कार, माझे नाव निलेश आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यावरनं संभाजीनगरला जायला मी निघालो होतो. प्रवास रात्रीचा होता. माझ्या एका नातेवाईकाने त्याची गाडी घेतली होती. सोबत त्याची पत्नी आणि माझी पत्नी अशा आम्ही 4 जण निघालो होतो. रात्री सुमारे 11 वाजता आम्ही पुण्यावरनं निघालो होतो. पुण्यातनं बाहेर पडायलाच आम्हाला सुमारे 1.5 तास लागला, कारण दिवाळीचे दिवस होते आणि सर्वजण आपापल्या गावी परत जात होते. त्यातलेच आम्हीसुद्धा होतो. प्रवास अगदी छान सुरू होता. गाडीमध्ये गाणे ऐकत आणि गप्पा मारत आम्ही सर्व चाललो होतो. वाटेत एके ठिकाणी आम्हाला चहा प्यावासा वाटला, म्हणून आम्ही एके ठिकाणी गाडी थांबवली. चहा वगैरे घेऊन आम्ही पुन्हा प्रवासाला लागलो. प्रवास सुरू असताना आमच्यामध्ये भूताखेतांच्या काही गोष्टी रंगल्या आणि आम्ही त्याबद्दल बोलू लागलो. असाच काही वेळ लोटला आणि नगरच्या जवळपास आम्ही पोहोचलो. मग आमच्या सर्वांचं एकमत झालं की नगरजवळ जो पांढरीचा पूल आहे, जिथली भेळ खूप जास्त प्रसिद्ध आहे, तिथे थांबून आपण सर्व भेळ खाऊ. तेव्हा सुमारे रात्रीचे 1-1:30 झाला असेल. रात्रीच्या 1-1:30 वाजता तिथे दुकानं उघडे असतील का नाही याची आम्हाला खात्री नव्हती, तरी आम्ही तिथे जायचे ठरवले. आम्ही पांढरी पुलाला येऊन पोहोचलो तेव्हा काहीच दुकानं उघडे दिसले. त्यातलं एक दुकान अगदी कोपऱ्यावर होतं. आम्ही तिथेच गाडी साईडला थांबवली आणि भेळची ऑर्डर दिली. वाट बघत असताना आमच्यासोबतच बाजूला एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीमधनं एक मुलगा आणि एक मुलगी उतरले. ते दोघेही बहुधा पुण्यावरूनच आले होते. तसं आमचं त्यांच्या गाडीकडे फारसं लक्ष गेलं नाही, पण ते दोघं जेव्हा आमच्या इथे येऊन बसले तेव्हा आम्हाला समजलं की कोणीतरी जवळ गाडी थांबवली आहे. तशी मी त्या गाडीकडे ओझरती नजर टाकली. त्या गाडीच्या बाजूलाच एक हिरव्या टी-शर्ट घातलेली मुलगी उभी होती आणि ती आमच्याकडेच बघत होती. मला वाटलं ह्या दोघांसोबतच ती आली असेल, पण तिला काही खायचं नसल्यामुळे ती गाडीजवळ थांबली असेल. रस्ता बाकीचा पूर्णपणे सुनसान होता, त्यामुळे दुसऱ्या कोणासोबत ती आली असेल याची अजिबात शक्यता नव्हती. म्हणून मी असे समजून घेतले की या दोघांसोबतच ती आली आहे. असाच काही वेळ लोटला. आमची भेळची ऑर्डर आली. आम्ही ती संपवली. आमच्या आधी ते दोघेजणं, जो मुलगा आणि मुलगी आले होते, ते जायला निघाले. ते जात असताना माझं लक्ष सहज त्यांच्या गाडीकडे गेलं. तेव्हा तो मुलगा आणि मुलगी समोरच्या सीटवर बसले होते, पण मागचं सीट पूर्णपणे रिकामं होतं. ते दोघे 2 ते 3 मिनटं तसेच थांबले होते. मला क्षणभर वाटलं की बहुतेक हे त्या मुलीसाठी थांबले असतील, पण 2 मिनटानंतर त्या मुलाने गाडी स्टार्ट केली आणि ते निघून गेले. मी थोडा गोंधळात पडलो. मला वाटले की त्या मुलीला असं एकट्यावर सोडून हे का गेले असतील. तसे मी माझ्या पत्नीला आणि सोबत असलेल्या नातेवाईकाला म्हणालो, अरे या मुलीला सोडूनच गेले ते लोक. त्यावर ते दोघे माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले आणि म्हणाले, मुलगी? कोणती मुलगी पाहिलीस तू? त्यावर मी त्यांना त्या मुलीचं वर्णन सांगितलं. मी हेही सांगितलं की आपण जेव्हा इथे खात होतो तेव्हा 2 वेळा ती मुलगी येऊन पुन्हा डोकावूनही गेली आहे या दोघांना. त्यावर ते म्हणाले, तुला काहीतरी गैरसमज होत आहे किंवा तुला भास झाला असेल. ते दोघेच आले होते फक्त आणि ते दोघे गेलेत आता. त्यांच्या व्यतिरिक्त त्या गाडीमध्ये कोणीही नव्हतं आणि आम्ही अशी कुठलीही मुलगी इथे पाहिली नाही. माझ्या अंगावर सरकन काटा आला. मला आधी त्या सर्वांचा थोडा राग आला. मी म्हणालो, तुम्ही मस्करी करताय का माझी? आपण गाडीमध्ये भूतांच्या गप्पा करत होतो त्यामुळे. त्यावर सर्वजण हसू लागले आणि म्हणाले, आम्ही तुझी कशाला मस्करी करू? तेही अशा वेळी. खरंच त्या गाडीमध्ये कोणीच नव्हतं. ते दोघंच आले होते. आता मात्र माझे धाबे दणाणले होते, कारण मी स्पष्ट त्या मुलीला पाहिलं होतं आणि मला खात्री होती की तो भास नव्हता, कारण सलग 2 ते 3 वेळा ती मुलगी येऊन यांना डोकावून गेली होती. आमचं हे सर्व संभाषण सुरू असताना तो दुकानाचा मालक आम्हाला म्हणाला,
तुम्हाला ती मुलगी दिसली असं म्हणताय का तुम्ही? त्यावर मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, हो, तुम्हीसुद्धा पाहिलं आहे का तिला? त्यावर तो म्हणाला, नाही, मी तर नाही पाहिलं आहे, पण बऱ्याच लोकांच्या तोंडून याबद्दल मी ऐकलं आहे आणि बहुधा त्या दोघांच्या मागे ती आता गेली आहे. म्हणजे? आम्ही त्याला विचारले. तो म्हणाला, या रस्त्याने एका मुलीचा अपघात झाला होता. त्या गोष्टीला आता बरेच वर्ष लोटले आहेत, पण खूप लोकांना ती मुलगी अशीच दिसत राहते. आता बहुधा त्या दोघांनाही पुढील प्रवासामध्ये कुठे ना कुठे ती दिसेलच. तिची हद्द संपेपर्यंत ती लोकांना अशीच दिसते आणि नंतर अचानक गायब होऊन जाते. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून मी चांगलाच घाबरलो आणि मला कळून चुकले की थोड्या वेळापूर्वी मी ज्या व्यक्तीला पाहिले होते ती मनुष्य नसून एक प्रेतात्मा होता. त्यानंतर 2-2.5 तास आमचा प्रवास सुरू होता, पण आम्ही कोणीही कोणाशी काहीच बोललो नाही. सर्व स्तब्ध होतो. आम्हाला एक विचित्र अनुभव नुकताच येऊन गेला होता. तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.